आणि त्यांनी जी जी काही जाणीव दिली, मला खूप अनुभव दिले त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये. खूप अनुभव दिले. ह्या थिसीसच्या काळामधला तो काळ म्हणजे अगदी सुवर्ण काळ म्हणेन मी. संबंध म्हणजे काही दुसरा विचारच नाही. ध्यानी, मनी, स्वप्नी तोच सगळा विचार. पण त्यावेळेला महाराज कसे दिसले? मी गोंदवल्याला गेले होते त्यावेळेला पुण्यतिथीला आणि बाबांचा आशीर्वाद मला घ्यायचा होता. पण एक गोष्ट घडली, तीच जागा का निवडली होती हनुमंतांनी माहीत नाही मला. पहाटे 3:30-4च्या सुमाराला ते माझ्या कॉट शेजारी उभे होते. प्रत्यक्ष मारुतीराय. प्रत्यक्ष मारुतीराया बाल रूपामध्ये. बर. मी आहे. काय कुठून येतोय, काय येतोय काही कळत पण नव्हतं. ऐकायला अखंड म्हणजे वेळ लागायची वेळ आल्यासारखं झालं होतं. हे 15 दिवस चाललं होतं. आणि ते आवाज तो काय सांगायचा, तू बघतीयस कुठल्या डोळ्यांनी, ते तुझे डोळे नाही आहेत, तू माझ्या डोळ्यांनी बघतेस. तू ऐकतेस ते तुझ्या कानाने नाही ऐकत आहेस, माझ्यामुळं तू ऐकतेस. जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण चला अध्यात्म जगूया या उपक्रमाअंतर्गत आपण सगळ्यांना हे आधी सांगितलेलं होतं की ह्या क्षेत्रामध्ये ह्या अध्यात्माच्या मार्गावर अनेक व्यक्ती चालतायत, महाराजांच्या पाशी खूप जवळ पोचलेल्या आहेत. अशा अधिकारी व्यक्तींच्या कडून जाणून घ्यायचंय की त्यांचा अध्यात्माचा प्रवास कसा झाला, महाराज कसे भेटले, या सद्गुरु तत्व कसं भेटलं, काय अनुभव आले या मार्गावर जात असताना. तर आपल्याला निश्चितच सगळ्यांनाच त्यांच्या या प्रवासाचं सगळं काही वर्णन किंवा हे सगळं ऐकून आपल्याला निश्चितच साधनेमध्ये प्रगती करायला त्याची खूप मदत होणार आहे. आणि म्हणून आपण या क्षेत्रामध्ये जी मोठी मोठी लोक आज आपल्याबरोबर आहेत त्यांना थोडक्यात आपण बोलतं करणार आहोत. कारण माझा अनुभव असा आहे की लोक फार कमी बोलतात. महाराज म्हणतात तसं की तुम्ही त्या पातळीपर्यंत पोचलात की तुम्हाला बोलावं असं वाटत नाही, शांत राहावं असं. आज थोडंसं त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न आहे माझ्या बाजूने. आज ज्यांची मुलाखत आपण घेणार आहोत त्या म्हणजे आदरणीय आशाताई परांजपे. आपल्याला आशाताई सगळ्यांना माहिती आहेत. खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. महाराजांच्या तत्वज्ञानावर त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे, PhD केलेली आहे. अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि खूप व्यासंगी असं व्यक्तिमत्व आहे आणि तितकंच शांत, अबोल. आणि आपली घरामध्ये आई कशी असते, मला तर कायम जेव्हा मी त्यांच्याकडे येतो, त्यांच्या घरी येतो किंवा आम्ही भेटतो त्यावेळेला अगदी आईसारखं वाटतं, आईकडे आल्यासारखं वाटतं. तर आज त्या आईला मी भेटवणार आहे तुम्हाला सगळ्यांना. आपण आशाताई सुरू करूया. जय श्रीराम. आशाताई, अगदी मला सांगा की तुमची कशी सुरुवात झाली या प्रवासासाठी किंवा या मार्गावर तुम्ही कशा आलात आणि कधी तुम्हाला असं वाटलं की आपण आपला हा आध्यात्मिक प्रवास आहे किंवा हा साधन मार्ग आपण आचरतोय, हे कधी तुमच्या लक्षात आलं? आता ह्या लग्नाला आता आमच्या 65 वर्ष झाली. 65 वर्ष? हो, नाही 61 वर्ष. 61 वर्ष झाली. सुरुवातीचा काही काळ म्हणजे मुलांचे शिक्षण वगैरे ह्याच्यात सगळा गेला. पण त्याच काळामध्ये मोहनाताई चितळे त्यावेळेला नुकत्याच सुरुवातीला प्रवचन करत होत्या. मोहनाताई? हो, आता त्या खूप मोठ्या प्रवचनकार आहेत सगळं.
तर त्यांचा ऐकत असताना, त्यांचा आमच्या कॉलनीमध्ये असताना आम्ही त्यांची ज्ञानेश्वरीवरची 12 लेक्चर्स ठेवली होती. तेव्हा तुम्ही कुठे राहत होतात? आम्ही बँक ऑफ इंडिया कॉलनीमध्ये राहत होतो पुण्यातच? त्यावेळेला. पुण्यातच होतो. तुम्ही म्हणजे माहेरी हो, नाही इथे. लग्न होऊन आले? हो, लग्न झालेलं. झाल्यानंतर. लग्नापर्यंत घरी सगळं माहेरी वातावरण कशी नाही, बॅकग्राऊंड? घर म्हणजे रिच्युअल कर्मकांडाची, म्हणजे हे भाविक होतेच सगळे, पण कर्मकांडावरती जास्त आईचा भर होता. रोजचं हे ओके. करणं, पूजा अर्चा करणं, हे करणं. पण एक होतं की महाराजांचा अनुग्रह होता तिला. ओके. हो, तिला म्हणजे अनुग्रह तुमच्या होता. आईनी महाराजांचा अनुग्रह हो, घेतला. घेतलेला होता. पण तो जरा माझं लग्न झाल्यावर घेतला. पण तोपर्यंत नेहमीसारखं पूर्वीच्या घरात जे जसं आपल्या 60-70 घरांमधनं वर्षापूर्वी चालतं. असतं तसं नैवेद्य हे ते सगळं कुळधर्म कर्मकांडात होतं. कुळाचारणी. पण बाकी ह्याच्यापेक्षा असं काही पण तेव्हा महाराज माहिती होते का? म्हणजे संत किंवा नाही, नाही. काहीच मला काहीच माहीत माहिती नाही. नव्हतं. काहीच माहीत नव्हतं. मला लग्न होईपर्यंत महाराज माहीतच नव्हते. हो, बरं. मग पुढे लग्न झाल्यावरती जवळ-जवळ 5-6 वर्षांनी मी मिरजेला गेले होते. मिरजेचं माझं माहेर. तर माझी आई मला म्हटली, "मी गोंदवल्याला जाणार आहे अनुग्रह घ्यायला." तर मी तिला म्हटलं, "मी आली आहे आत्ता माहेरी 4 दिवस आणि तू कुठं गोंदवल्याला जाते आहेस? काही जाऊ नकोस." ती म्हटली, "नाही अगं, आमचं ठरलंय. मला अनुग्रह घ्यायचा आहे. तर तू राहा 2 दिवस इथं. तू येतेयस का?" नाही म्हटलं, "मी काही येत नाही. मी इथेच राहते. तू जा." म्हणजे महाराज त्यावेळेला हसतच हो, असतील. त्यावेळेला तेव्हा सुद्धा बोलवत होते, पण मी गेलेच नाही म्हणजे. आणि मग ती घेऊन आली. तिचं नामस्मरण खूप होतं. खूप सगळं करायची. तर मुख्य हा प्रवास सुरू प्रवास म्हणजे पण म्हणजे मोहनाताईंची लेक्चर्स ऐकल्यानंतर तुम्ही या ऐकल्यानंतर मी थोडी-थोडी ह्या भागामध्ये इकडे यायला लागले, की ज्ञानेश्वरी म्हणजे काय असावं? आता अध्यात्म हा फार ढोबळ शब्द आपण झालोय. बरोबर. असं म्हणता येत नाही, की अध्यात्माकडे वळले वगैरे, अजिबात नाही. अध्यात्म म्हणजे जो आत्म्याला जाणायचं ते खरं अध्यात्म आहे. हे तर कुठे नव्हतंच. पण बोलीभाषेमध्ये आपण आपण म्हणतो, म्हणतो की उपासना, साधना, अध्यात्म. अध्यात्म तर खूप आहे, पण तो आत्म्याला जाणणं हे अध्यात्म आहे, हे तर कित्येक वर्ष मला कळलेलंच नव्हतं. मोहनाताईंच्या त्या प्रवचनांमुळं मला पुष्कळ त्याची आवड उत्पन्न झाली आणि त्यांनी उपनिषदांवरती पण प्रवचनं केलेली होती. सगळी मी अटेंड करत असे त्यावेळेला. आणि मग तुमच्या कॉलनीमध्येच तुम्ही ठेवली होती? हो, कॉलनीमध्ये किंवा जिथे कुठे होत नाही, असेल? मग त्याच्यानंतर मी जिथे कुठे होत होती तिथे जात असे. आणि मला खूपच आवड त्याच्यात निर्माण झाली. उपनिषदामधल्या त्या सगळ्या तत्त्वज्ञानाचं मला अट्रॅक्शन वाटायला लागलं. कारण मुळात माझा तत्त्वज्ञान हा विषय नव्हताच. जिओग्राफी विषय होता, त्याच्यामुळं तिकडं काहीच वळायचं कारण नाही. पण मला त्या तत्त्वज्ञानाबद्दल थोडं आपुलकी वाटायला लागली, जाणून घ्यावंसं वाटायला लागलं. मग त्याच्या हे सगळा इतका त्यावेळेला आईचा अनुग्रह झालेला होता. हो, नाही, आईचा अनुग्रह झाला होता त्यावेळेला. तेव्हा महाराज कोण हे कळलेलं होतं? हो, महाराज कोण आहे, कारण ती पुण्याला यायची त्यावेळेला आम्ही तिला सोडायला जाताना गोंधळायला जायचो. तिचं दर्शन घ्यायचं, प्रसाद घ्यायचा, मग तिला पुढं मिरजेला सोडायचं. म्हणजे गोंधळेकर महाराज मला माहिती होते. पण त्यावेळेला असं कधी माहिती. वाटलं होतं का, की हे आपले नाही, सद्गुरू असतील? अजिबात नाही, अजिबातच नाही. म्हणजे असे कोणीतरी आहेत, हां, की संत जे आहेत. संत आहेत, आईनं किंवा आपल्या अनुग्रह आईने घेतलाय. अनुग्रह घेतलाय. बस एवढंच. मग ही सगळी मधली सगळी वर्ष यांचं ऑफिस हे ते सगळं याच्यात गेली. पण तो मला सगळा आवड कायम राहिली होती ती. त्याच्यानंतर हे कंपनीच्या कामासाठी म्हणजे नोकरीच बदलली आणि आम्ही हाँगकाँगला गेलो. तर त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं, की इतके दिवस छान मला ऐकायला मिळत होतं. कोणाकोणाच्या भेटी होत होत्या आणि असं आपण कसं काय हे झालोय. तर त्यावेळेला एक फरीद बाबा म्हणून आमच्याकडे यायचे. तर ते म्हणले, "नाही ताई, तुमची तिथं पण सोय केली आहे आधीच." अ, हाँगकाँगमध्ये? साईबाबांनी. ते साईबाबांचे भक्त साईबाबांचे होते, भक्त होते ते. तोपर्यंत हे माझं गोंदवल्याला जाणं अनेक वेळेला हो झालं होतं. पण ह्या दृष्टीने कधीही मी महाराजांच्याकडे बघितलंच नव्हतं. जायचं सद्गुरू आई तत्व म्हणून कधी नाही, पाहिलं? बस फक्त सद्गुरू तत्व म्हणून सुद्धा नाही. म्हणजे तो विषयच माझ्या डोक्यात नव्हता, की असं काही. आईबरोबर जायचं, दर्शन घ्यायचं, प्रसाद घ्यायचा आणि परत यायचं. तर तिथं गेल्यावरती मला चिन्मय मिशनची खूप मोठी साथ मिळाली. बरं. आणि जवळ 8-1 वर्ष होतो. चिन्मयानंदांची स्वतः लेक्चर्स ऐकली. ते आमच्या घरी स्वतः आलेले होते. त्याच्यानंतर त्यांचे शिष्य तद्रूपानंद, पुरुषोत्तमानंद हे सगळ्यांच्या बरोबर खूप संबंध आला आणि गीतेचे 18 अध्याय तिथे त्या 8 वर्षात त्यांनी
दर अभ्यास झाला. हो अभ्यास घ्यायचे सगळ्यांचा, सांगायचंय स्पष्टीकरण. आणि हे सगळे चिन्मय मिशनचे लोक यायचे आणि आल्यावरती म्हणजे मोठे जे होते त्यांचे हा. अधिकारी आणि त्यांचे 6-6 दिवसाचे शिबिरं असायची ती. सकाळी एक लेक्चर, संध्याकाळी एक लेक्चर. तर त्याच्यामध्ये ते आमच्याकडे येऊन गेलेले होते सगळे. म्हणजे ह्या थोड्याशा तत्त्वज्ञानाची थोडी ओळख झाली होती मला. म्हणजे आणि हा काय मार्ग आहे हो, किंवा हा काय मार्ग आहे हे हा म्हणजे लक्षात आलं. लक्षात आलेलं होतं. पण आपण साधक आहोत का वगैरे हे काही डोक्यातच नव्हतंच. म्हणजे फक्त तिथं जाऊन हे सगळं करायचं. मधल्या काळातलं आता खूप सगळं ते म्हणजे ह्या अध्यात्माची म्हणजे ह्या विषयाशी काही संबंधित नसलेल्या अनेक आयुष्यात गोष्टी अनेक घडत असतात. गोष्टी प्रपंचात घडतात. पण खरा मूळ जो कलाटणी मिळाली ती हाँगकाँगला गेलो आणि हाँगकाँगहून परत आलो. हाँगकाँगला आम्ही 8 वर्ष होतो. तिथे असताना माझी ही सगळी तयारी झालेली होती. महाराजांनी जणू काही हो, महाराज तुमची सगळी तिथे तयारी करून घेतली. तयारीच करून घेतली होती. संबंध तत्वज्ञान विषयक मला ज्ञान झालं होतं असं नाही, पण अभ्यास झाला होता. अभ्यास झाला होता. तिथे अष्टावक्र गीतेच्या 2 गुजराती पुस्तकांचं मराठी भाषांतर मी केलं होतं. अरे वा. की जो अष्टावक्र गीता म्हणजे अत्यंत हो. कोर तत्वज्ञानाचाच ग्रंथ आहे, दुसरं काहीच नाही आहे त्याच्यात. बरोबर आहे. तर त्याचाही अभ्यास झाला होता. आणि एक गोष्ट घडली म्हणजे की तिथे हनुमान चालिसाचे पाठ व्हायचे नेहमी त्या चिन्मय व्हायचे. मिशन मध्ये हो, चिन्मय मिशनमध्ये. तर एक दिवस त्यांनी ठरवलं ते 1000 पाठ करायचे सगळ्यांनी मिळून. सगळ्यांनी मिळून. आणि ते ढोलक वगैरे सगळं घेऊन आणि प्रत्येकाने आपल्या घरातनं हनुमानाची मूर्ती. सिंधी लोक खूप भक्त असतात हनुमानाचे. बरं. तर आणि मिशनमध्ये हनुमान चालिसा खूप होती. तर आपापल्या घरातून तुम्ही. तर माझ्याकडं काय मूर्ती बिर्ती नव्हती, फोटोही नव्हता, काहीच नव्हतं. पण अशी गोष्ट महाराजांनी आणि हनुमंतांनी घडवली होती की आमच्याकडं ते तिथं सुरू व्हायच्या आधी 8 दिवस आधी ब्लाइंड मेन असोसिएशनचे पंड्या ओके. आणि त्यांचे बरोबर असलेले हे आपल्या मॅप्रोचे हे होते ते किशोरभाई, ते राहायला आले 2 दिवस. पुढे त्यांना जायचं होतं जपानला. तर त्यांनी येताना मला मारुतीची मूर्ती बघा प्रेझेंट आणली. म्हणजे आणि ही केवळ दैवी हो, ही योजनाच केवळ असते. दैवी योजना. आणि समर्थचंद म्हणजे समर्थांच्या अभंगांची कॅसेट होत्या त्यावेळेला त्यावेळेला CD कॅसेट्स नव्हत्या. असायचे. तर आश्चर्यच वाटलं मला की हनुमानाची मूर्ती सहसा कोणी कोणी देत देत नाही. नाही. कोणी काय गणपतीची देतील किंवा काय. तर अशी उभी राहिली उभी आणि असा हनुमानाची मूर्ती ती पूजेत आहे म्हणजे आता माझ्याकडे. तेव्हा हनुमंताने हो. तुमच्या आयुष्यात जणू काही प्रवेश केला हो, असं म्हणायला खरोखरच हरकत नाही. तेव्हाच. तोपर्यंत हनुमंताचं काहीही आमच्याकडे नव्हतं. माझ्या आईची भक्ती खूप होती हनुमंताची. ते म्हणजे पूर्वी जसं 11 फेऱ्या घाला, शनिवारी जा, तेल लावा वगैरे सगळं ते असायचं. ते होतं ते आम्ही करतच असू तिथे. मग तिथून आम्ही आलो परत. आणि त्यावेळेला मला 2 फ्रोझन शोल्डर झालेले होते. म्हणजे मला भरपूरच त्रास होता. तर त्या चिन्मय मिशनच्या स्वामींनी मला सांगितलं की तुम्ही कोइंबतूरला जा बरं. आणि कोइंबतूरला ऑइल ट्रीटमेंट घ्या. बरं. तर आम्ही गेलो त्याच्याप्रमाणे. 31 दिवसाची ट्रीटमेंट होती ती. आणि त्या ट्रीटमेंटचा खूपच चांगला फायदा झाला. मला आपोआप खांद्यावर वळता यायला लागलं, झोपता यायला लागलं. पण एक गोष्ट घडली. तीच जागा का निवडली होती हनुमंतांनी माहीत नाही मला. पहाटे 3:30-4च्या सुमाराला ते माझ्या कॉट शेजारी उभे होते. प्रत्यक्ष मारुतीराय प्रत्यक्ष मारुतीराया बाल रूपामध्ये कोइंबतूरला. आणि मला त्याने सांगितलं की मला तुझ्याकडे घेऊन चल, ख्रिसमसच्या झाडाखाली माझी स्थापना कर, मला तुझ्याकडे यायचंय, बरं. तुमच्या संरक्षणासाठी यायचंय. म्हणजे आता आपल्या घरामध्ये. हो, ह्या घरात. आम्ही त्यावेळेला इथेच आलो होतो. म्हणजे इथे आला माझी होता. पुष्कळ घरं झाली ती गोष्ट वेगळी. इथे आलो होतो आम्ही राहायला. आणि ही साधारण 1994ची गोष्ट असेल. बरं. तर त्याच्यानंतर मग आम्ही आलो. आमच्या गुरूंना आम्ही विचारलं. मंगलनाथ महाराज म्हणून आमचे नाथपंथाचे गुरु होते. पुष्कळ वर्षापूर्वी अनुग्रह आमचा दोघांचाही झालेला होता. तर ते म्हणले नाही आशाताई, हा साक्षात्कार आहे चक्क, ही कल्पना नाही आहे तुमची. तर तुम्ही मारुतीचं मंदिर. आणि त्यांनी मला पोझिशन दाखवली. वीर मारुती. बरं. पण छोट्या बालकाच्या स्वरूपातला वीर मारुतीची ती होती असं त्यांनी दाखवलं मला. मग इथे आल्यावरती आम्ही जगतापांच्याकडं विचारलं की
चौकशी केली तुम्ही? ते म्हणले हो करू आम्ही, तुम्ही मला ते बनवून घेतली आपण तशी. बनवून घेतली तर तुम्ही आम्हाला फोटो द्या, नुसतं असं वीर हनुमान म्हणून आम्हाला करता येणार नाही. मग माझ्या लक्षात आलं की चिन्मय मिशनच्या त्यांच्या ज्या उत्तर भारतामध्ये ज्यांची जिथं मोठं त्यांचं आहे सेंटर, तिथे एक प्रचंड हनुमान आहे. बरं. आणि तिथे चिन्मयानंद असताना बांधकाम चाललं होतं, पण इतका वारा होता की ते बांधकाम पुरंच व्हायचं नाही. बरं. तेव्हा चिन्मयानंद त्या लोकांना म्हणले, पवन पुत्र को खडा कर दो सब हो जाएगा. आणि त्यांनी खूप मोठी हनुमानाची हीच मूर्ती अशीच मूर्ती तिथे होती. तर माझ्याकडे तो फोटो होता. तो मी त्या ह्यांना दिला, जगतापांना. आणि बनवून घेतली आपण. हो. आणि मग त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलाने बनवली ही. तो त्यावेळेला 21 वर्षाचाच होता. पंचधातूची मूर्ती. पंचधातूची होती. मग आम्ही त्याला हे करून घेतलं, वरती मुलामा. पॉलिश मुलामा करून घेतला. कारण दरवर्षी ती काळी पडायला लागली. मग बरोबर. तांब्याचा रंग तांब्याचा लावायचा रंग. सगळा. तर त्याला एक मार्ग म्हणून. बरोबर. पण ती मूर्ती इथं आमची स्थापन झाली 1995 साली. बरं. 1995 साली या नवरात्रामध्ये ललिता पंचमीचा मुहूर्त होता आणि त्यावेळेला स्थापन झाली. आणि त्याच वेळेला मी हाँगकाँगहून आल्यावरती मी तिकडे जायच्या आधी इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्सचं प्रॅक्टिस करत होते. तुम्ही स्वतः? हो, मी स्वतः 3 वर्ष लॉची झालेली आहेत. बार ॲट लॉ सुद्धा झालेला आहे की म्हणजे मी हायकोर्टात सुद्धा प्रॅक्टिस करू शकते. पण तसं काहीच झालं नाही. इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्सचं पण 7-8 वर्ष हाँगकाँगला राहिल्यावरती ते सगळं माझं थांबलंच होतं. मग माझं जायची इच्छा पण नव्हती. आणि त्याच वेळेला युनिव्हर्सिटीमध्ये नामदेव अध्यासन म्हणून संत साहित्याचं अभ्यासाचं आधी 2 वर्ष सुरू झालं होतं. तर म्हणून मग मी सहज चौकशीला गेले तिथे की तिथं काय तऱ्हेचा अभ्यास होतो किंवा काय आहे. तर ते म्हणले की आपल्या पुणे युनिव्हर्सिटीला डॉक्टर अशोक कामत म्हणून तिथले चीफ होते. तर ते म्हणले सगळ्या संतांच्यावर अभ्यास होतो इथे, पण तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे, कुठला संत तुम्हाला जास्त आवडतो? म्हटलं मला ज्ञानेश्वरीवरचं आवडतं, मी ऐकलेलं आहे पुष्कळ. तुकाराम का नाही आवडत वगैरे त्यांनी सगळे असे. म्हटलं नाही, माझा अभ्यास झालेलाच नाही आहे, विषयच नव्हता तो कधी. तर ते म्हणले पण एक गोष्ट मी तुम्हाला विचारतो. माझ्याकडे एक बाई आल्या होत्या आणि त्या गोंदवलेकर महाराज म्हणून कोणीतरी एक संत आहेत, मी असं ऐकलंय. आणि त्या म्हणल्या मला त्यांच्यावर अभ्यास करायचा आहे, पण त्या परत आल्याच नाहीत. बरं. तर माझ्याकडे असा कुठलाही विषय अर्धवट राहिलेला नाहीये, तर तो तुम्ही कराल का पूर्ण? तुम्हाला माहिती आहेत का गोंदवलेकर महाराज? हो म्हटलं मला माहिती आहेत. माझ्या आईचे गुरु आहेत. आणखीन त्याच वेळेला यांनी त्या बाईंनी तो अर्धवट तिथे अभ्यास करून केला नव्हताच. नुसत्या येऊन त्या चौकशी करून गेल्या. आमच्या डॉक्टर कामतांना हे वाटायचं का? कारण हे मालतीबाई बेडेकर नाहीत, मालतीबाई आपल्या BJPचे लीडर होत्या, मालतीबाई परांजपेच असतील बहुतेक. त्यांचे मिस्टर फर्ग्युसन SP कॉलेजला फिजिक्सचे प्रोफेसर होते. ह्या बाईंना सामाजिक कार्यकर्त्या होत्या, पण ते खूप भक्त होते महाराजांचे. आणि ते गोंदवलेला जायचे आणि मध्यरात्रीची वेळ पहाऱ्याची घ्यायची. तर त्यांच्यासारखा पूर्ण म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्स आणि असा विषय असलेला माणूस ते सांगायचे सरांना, ते मानसपुत्र मानायचे. ते म्हणायचे माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मला त्या पहाऱ्याच्या वेळेत मिळतं, कामतांना. पण ते म्हणले अशा लोकांना तुम्ही भेटा, त्यांच्याकडनं तुम्ही त्यांचे अनुभव घ्या आणि त्याप्रमाणे अभ्यास सुरू करा. त्याच्याप्रमाणे अभ्यास सुरू झाला. महाराजांचं पहिल्यांदा एक चरित्र लिहून दाखवा म्हणले मला. मग बेलसऱ्यांचं चरित्र प्रमाण असल्यामुळं त्यातलंच रिपिटेशन, नवीन काहीच लिहिता आलं नाही. तर हे सगळं केव्हा नोव्हेंबरमध्ये झालं. डिसेंबरमध्ये मी गोंदवल्याला गेले होते त्यावेळेला पुण्यतिथीला, आणि बाबांचा आशीर्वाद मला घ्यायचा होता. बाबा बेलसर होते त्यावेळेला बाबा होते. तर तिथं मी गेले, त्यांच्या खोलीत खूपच गर्दी होती. पण मी म्हटलं काही नाही, मला फक्त नमस्कार करायचा. 94 सालची, 94 किंवा 95च्या डिसेंबरमध्ये असेल. तर त्याला मारुतीची स्थापना आपल्या इथे झालेली.
नव्हती झाली, नव्हती. मग झाली. मग हा, नाही झाली होती. हा. स्थापना सप्टेंबरमध्ये झालीच झालेली. होती. हा. आणि हे डिसेंबर मधली गोष्ट. म्हणजे लगेचच तुम्ही स्थापना लगेचच गेले होते मी, कारण काम सुरू करा म्हणले होते सर. म्हणून मी म्हटलं बाबा बेलसारेंचा पहिला आशीर्वाद घ्यावा. मी तिथं गेले, त्यांना नमस्कार केला. म्हटलं तुम्ही सगळं केलेलं आहे, सगळं लिहिलेलं आहे, पण मला असं आता काम आलंय माझ्याकडं, तर तुमचा आशीर्वाद मला द्या. म्हणून बाबांना नमस्कार करायला आले. तर बाबा म्हणले तुम्ही अगदी अवश्य करा, काही अडचण आली तर माझ्याकडं नक्की या. त्याच्यानंतर 3-4 वेळा मी त्यांना मालाडला जाऊन भेटले होते. त्यावेळेला मी त्यांना पुष्कळ, मग तोपर्यंत मला महाराजांच्याबद्दल प्रेम आपोआपच वाटायलाच लागलेलं होतं. वाटायलाच लागलं होतं. म्हणजे हळूहळू त्यांच्या चरित्राचा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला. सुरू केला. म्हणजे ते 5 भाग वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. त्या काळची परिस्थिती काय होती, जे थिसिसच्या प्रमाणाला जे बांधून असतं त्याप्रमाणे 400 अभंग लागतात त्यांचे, असं कमीत कमी कुठल्याही संताचे PhD करायचे असेल तर. तर महाराजांचे 385 काहीतरी होते. आणि मग इतर त्यांचं ते ज्ञानोपदेश वगैरे सगळी पुस्तकं धरून ते सगळं, ते म्हणले हो सगळं ते मान्य होईल सगळं, आणि सिनॉप्सिस वगैरे तयार करा. आणि हे सगळं होत असताना काम माझं सुरू झालं. मी लोकांना भेटत राहिले. आणि एक गोष्ट म्हणजे अशी झाली की त्यावेळेला माझी मैत्रीण अनिता केळकर म्हणून, ती प्रज्ञानानंद सरस्वती म्हणून रामभक्तच होते. म्हणजे महाराष्ट्राचे तुलसीदास म्हणतात त्यांना. सगळं तुलसीदासांचं वाङ्मय त्यांनी हिंदीमध्ये मराठीत ट्रान्सलेट केलेलं आहे. तर तिच्याकडे ती जप ठेवत होती असा 2 तास. तर मी जपाला जायला लागले त्यांच्याकडे. मग मी अनेक ठिकाणी जप होते तिथं पण जायची 2 तास. तुम्ही स्वतः तिकडे जाऊन जप? हो, जाऊन जप करायचा. इथं घरी काहीच नव्हतं त्यावेळेला, फक्त हनुमंताचं मंदिर होतं. तर तिच्याकडं गेल्यावरती एक दिवस असा झाला की मला जाणवलं की कोणीतरी माझ्याशी बोलतंय. बरं. म्हणजे कोण दिसत नव्हतं. आणखीन मग जाणवलं मला की प्रत्यक्ष महाराजच बोलतायत. बरं. दिसत नव्हते अजिबात. आणि मग माझे सगळे ते सुरुवातीचे इतके बाळबोध प्रश्न मी त्यांना विचारत गेले. आणि ते बाळबोध प्रश्नाची उत्तरं तेवढ्याच. आणि म्हणजे हे म्हणजे काय, ते म्हणजे काय. ते म्हणले हे सगळं समजायला वेळ आहे अजून तुला, अजून पुष्कळ काही काम करायचंय. म्हणजे असा तो संवाद माझा त्यावेळेला एकदा ओळीनं 3 दिवस झाला, सुरू झाला संवाद. तेव्हा संवाद सुरू झाला. महाराज दिसलेले नव्हते मला, पण त्यांचं अस्तित्व आहे, कुठे आहेत माहीत नव्हतं, असं होतं. तर हे प्रबंधाचं काम चालूच होतं. आणि त्यांच्याविषयीची, त्याला प्रबंध करत असताना अडलेल्या गोष्टी तुम्ही महाराजांना विचारत होता? नाही, तुमच्या मनात माझ्या मनाने केलं होतं. ती तेवढा मला विश्वास नव्हता त्यावेळेला की मला अडलेलं महाराज सांगतील, मला वाढलेलं डॉक्टर कामत सांगतील, असंच वाटायचं. पण डॉक्टर कामतांचं काय होतं, ते ह्या नाममार्गावर नव्हते. अतिशय हुशार माणूस, अतिशय हुशार, खूप चांगला गायडन्स कित्येक त्यांच्या हाताखाली सगळ्या संतांच्या नावाच्या झाल्या. त्याच्यामुळे ते त्या बाबतीत काहीच मार्गदर्शन करत नसत. पण हे बापूसाहेब मराठे वगैरे, शालिनीताई गोखले, त्यांचे त्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या माझ्या. कारण ही प्रवचनं तर आत्ताची आहेत आणि महाराज तर 1913 साली गेले. मग कसं काय झालं, मग हे सगळं करता करता त्या प्रवचनांचा अभ्यास झाला. मग डॉक्टर अंतरकर म्हणून मुंबईला होते पार्ल्याला, त्यांनी महाराजांच्या वरती पुष्कळ काम केलेलं होतं. आणि त्यांनी महाराजांच्या अभंगाचं पुस्तक चैतन्य गाथा काढलं होतं. पण फक्त 500 कॉपीज काढल्या होत्या आणि त्या पुढे संपल्या होत्या, कोणाकडेच नव्हत्या. तर आता प्रकरणातून अभ्यास करताना चैतन्य गाथेचा अभ्यास करायची वेळ, म्हणजे अभंगाचा अभ्यास करायचा. मग ते अंतरकरांनी मला ते त्यांच्याकडचं जुन्यातलं जुनं पुस्तक दिलं. मग तो असे सगळे लोकांच्या भेटी होत राहिल्या मला. आणि महाराजांचं बोलणं ते तेवढ्यावरतीच होतं सुरुवातीला. त्यांनी फक्त चुणूक दाखवली की मी आहे तुझ्याबरोबर. पण तेवढा ओढा माझा लागलेला नव्हता, तेवढा ओढा नव्हता लागला. 2.5 वर्ष झाली. 2 वर्ष झाल्यावरती सर म्हणले आता तुम्ही सिनॉप्सिस द्या आणि मग रजिस्ट्रेशन सबमिट करायचं आहे 6 महिन्यामध्ये. सिनॉप्सिस द्यायला मी गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं MA हिस्ट्री जॉग्रफीच झालं आहे, तुम्हाला एंटायर मराठी घेऊन 8 पेपर मराठीचे देऊन फर्स्ट क्लास मिळाला तरच तुम्हाला PhDला तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल.
मग सर म्हणले, नाही तुमचा हा असा अभ्यास करून काही उपयोग नाही आहे आशाताई, तुम्ही द्या. तुम्हाला PhD मिळाली तरच तुम्हाला तुमच्या या ज्ञानाचा उपयोग उपयोग होईल. होईल. तुम्ही कुठेतरी ओळखल्या जाल. तुम्ही नुसतंच प्रवचन माझ्याकडे बरोबर अभ्यास आहे. करायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तोपर्यंत युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशन संपल्या होत्या. मग SNDTमध्ये ॲडमिशन घेतली मी. रेग्युलर कॉलेज जॉईन केलं. 2 वर्ष रेग्युलर जात होते. म्हणजे हे घरातलं सुरूच होतं सगळं बरोबर. त्यावेळेला. आपला प्रपंच सगळा. प्रपंच सुरूच होता आणि मग त्याच्यानंतर मला फर्स्ट क्लास मिळाला आणि मग त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं. म्हणजे 2 वर्ष माझी मध्ये वायाच गेली आणि मग पुढच्या 2 वर्षामध्ये ते सगळं पूर्ण महाराजांनी सगळं करून पूर्ण घेतलं. होऊन करून झालं. पण तोपर्यंत माझा विश्वास खूपच वाढला होता. म्हणजे महाराज असे आयुष्यात माझ्या आले, कसे आले ते मला कळलं नाही आणि आले ते म्हणजे त्यांचं अस्तित्व जाणवूच लागलं त्यावेळेला. तेव्हापासून तुमचा म्हणजे जप किंवा नामस्मरण सुरू झालेलं होतं? तेवढ्या प्रमाणात नव्हतं, अजिबात नव्हतं होत. म्हणजे करायचे पण जास्त नाही. बापूसाहेब मराठ्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं, बाई तुम्ही रोज 5,000 जप करा, मग बघा तुम्हाला काय होतंय. पण असा 5,000 जप वगैरे काही माझा होतच नव्हता. एक 5 माळा म्हणजे मी जपाला जायची त्यांच्या ठिकाणी 2 घरी तास. जो काही थोडाफार हो, जप. काय थोडाफार जप सुद्धा होत नव्हता माझा खरा. पण त्यांनी मला सांगितलं की मी तुझ्या आयुष्यात येण्याचं हे निमित्त आहे. तुला काही PhD डिग्री घेऊन 60व्या वर्षी मी काय करणार होते. 60व्या वर्षी मला PhDची डिग्री बरं. मिळाली. पुढे नोकरी करायची नव्हती, काही नाही. पण ते आयुष्यात येण्यासाठीचं एक निमित्त झालं. होतं. आणि त्यांनी जी काही जाणीव दिली, मला खूप अनुभव दिले त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये. खूप अनुभव दिले. ह्या थिसिसच्या काळामधला तो काळ म्हणजे अगदी सुवर्ण काळ म्हणेन मी. संबंध म्हणजे काही दुसरा विचारच नाही. ध्यानी मनी स्वप्नी तोच सगळा विचार. पण त्यावेळेला महाराज कसे दिसले तुम्हाला? दिसतच नव्हते. ते फक्त असेच आवाजाच्या माध्यमातूनच मला दिसायचे. बरं. आवाज. महाराजांनी मला असं देहात दर्शन नाही दिलेलं आहे. बरं. पण ते माझ्या बरोबर आहेत ही जाणीव. ही जाणीव अत्यंत तीव्र होत गेली पुढे. आणि मग त्याच्यानंतर ही पुस्तकाचं लेखन वगैरे केवळ त्यांच्या ह्यांनीच नाही तर मग जेव्हा तुम्ही थिसिस करत होतात किंवा अनेक पुस्तकं तुम्ही लिहिली, तर तेव्हा महाराज कसे तुम्हाला म्हणजे जाणवले? एक व्यक्ती म्हणून, संत म्हणून, सद्गुरू म्हणून? सद्गुरू म्हणून मी त्यांच्याकडे बघितलंच नव्हतं खरं तर. बरं. त्यावेळेला सुद्धा बघितलं नव्हतं. फक्त ते माझे आहेत आणि माझ्या बरोबर आहेत एवढंच होतं. एवढीच जाणीव. कारण एक कल्पना आपली अशी असते ना की एक गुरु केला की दुसऱ्या गुरुचा तुम्ही जनरली हे करत नाही. म्हणून मग गुरु ह्या दृष्टीने मी बघितलं नाही. पण गोंदवलेला नित्य त्या 5 वर्षाच्या काळात मी अनेक वेळेला गोंदवलेला जाऊन एकटी राहिले, बरोबर राहिले. खूप वेळेला गेले. हे अनेक वेळेला आमच्या बरोबर यायचे. म्हणजे माझा त्यांचा सहवास खूप वाढत गेला त्यावेळेला. त्यांनी नाना तऱ्हेच्या दृष्टींनी मला हे दिलं. एकदा म्हणजे मधल्या काळातच एक आवाज माझ्या कानात अखंड येत होता. मी आहे. बरं. मी आहे. काय कुठून येतोय, काय येतोय काही कळत पण नव्हतं. ऐकायला अखंड म्हणजे वेळ लागायची वेळ आल्यासारखं झालं होतं. हे 15 दिवस चाललं होतं. आणि ते आवाज तो काय सांगायचा, तू बघतीयस कुठल्या डोळ्यांनी, ते तुझे डोळे नाही आहेत, तू माझ्या डोळ्यांनी बघतेयस. तू ऐकतेयस ते तुझ्या कानाने नाही ऐकत आहेस, माझ्यामुळं तू ऐकतेयस. तू जेवतेयस तुझ्यामुळं नाही. हे म्हणजे माझी प्रत्येक ॲक्शन ते मला जाणवून देत होते की तू तुझ्यामुळं करत नाहीयेस. म्हणजे मी देह नाही वगैरे हे काहीही माझ्या डोक्यात नव्हतंच. यांची सगळी फिलॉसॉफी मी देह नाही याच्यावरच होती. म्हणजे आमच्या दोघांचा मार्ग वेगळेच होते, यांचा आणि माझा हा केवळ भक्ती मार्गच होता आणि त्याच्यावरच विश्वास होता. त्यांचा केवळ आणि केवळ निर्गुणावरचाच मार्ग होता. पण क्लॅश कधीच आमचा आला नाही. फरांजपे काकांचा. तर ते त्यांच्या मार्गाने जात होते, मी माझ्या मार्गाने जात. त्यांनी मला कधी अडवलं नाही. माझा तर काही प्रश्नच नव्हता. मला त्या मार्गाकडे जायचंच नव्हतं. हेच माझं इतकं सगळं चाललं होतं. 15 दिवस तो आवाज कानामध्ये येऊन शेवटी असं मला वाटलं मी उगाच प्रार्थना केली. मला नीतूच्या आईची आठवण आली. तिला असं ते सारखं कानात भजन ऐकून येत होतं ना, त्यावेळेला काय मला हे कळलं नाही. मी असं नको होतं म्हणायला. केवढं ते मला अस्तित्व जाणवून देत होते. पण मग तो थांबला. मग त्यांनी मला सांगितलं की परत जेव्हा
अशी कधी स्थिती येईल त्यावेळेला तुला तो आपोआप ऐकायला येईल. हम्म. पण हा आवाज कोणाचा आहे हे तुला कळलेलं आहे आता, म्हणजे बरोबर. त्यांचा त्यांनी आहे. त्यांचं अस्तित्व तुम्हाला दाखवून हो, त्यांचं थोडक्यात. अस्तित्व तर मला म्हणजे थिसिस लिहायला लागल्यापासून 2-6 महिन्याच्या आतच मला त्यांचं अस्तित्व म्हणजे प्रेमच व्हायला वाटायला लागलं मला त्यांच्याबद्दल बोलताना. त्यांच्याबद्दल अक्षरशः काही काही नाही, आमच्या गुरूंच्या बरोबर सुद्धा मी महाराजांच्याच गप्पा मारायची. म्हणजे त्यांना आश्चर्य वाटत असेल एखाद वेळेस, पण महाराजांनी आता हे फार पुढचं सांगते मी, हे सगळं झाल्यावर. पण त्यांनी तो महाराजांनी प्रश्न कसा सोडवला पहा माझा जप फक्त महाराजांचा व्हायचा. बरोबर माझ्या गुरूंची माळ व्हायचीच नाही, एक माळ. बरोबर आणि मला इतकं ते मनाला खायचं की की आपण अनुग्रह बाबांचा जप घेतलेला आहे. घेतला अनुग्रह आणि करत नाहीये. एकदा अमेरिकेला असताना दोघंही माझ्या स्वप्नात आले, ध्यानात आले. स्वप्नात नाही, ध्यानात. बरं दोघांची मी पाद्यपूजा केली, सगळी केली. महाराज मला म्हणले, तुझी ओढाताण मला कळतीये. हम्म. तुला असं वाटतंय ना की तुझ्या गुरूंचा जप होत नाहीये, तर तू माझा झालेला जप गुरुपौर्णिमेला त्यांना अर्पण कर. बापरे. आणि त्यांचा जो होत नाहीये तो तू मला कर, मला तेवढा पुरेसा आहे जप. बरं म्हणजे आणि माझ्या मनातला संदेहच गेला गेला. की मी बाबांचा जप करत नाहीये. आणि बाबांनाही हे कळलं असेल, ते पण खूप वरच्या नाथ संप्रदायातले खूप वरच्या पातळीचे गुरु होते. तर हे त्यांनी मला दाखवून दिलं की मी तुझ्यापासून दूर नाहीये. एकदा औरंगाबादला आम्ही शिबिर असतं आमचं, व्हायचं, बाबा असायचे. तर संध्याकाळ ते दुसरा दिवस होता शिबिराचा. ध्यानाची साधना आम्हाला सोहमची दिली होती. करत असताना महाराज समोर आले. मला म्हणले, चल मी तुला न्यायला आलोय. बरं तर मी म्हटलं, न्यायला आलात म्हणजे कायमचे न्यायला आला असतात तरी हरकत नाहीये. म्हटलं तुम्हीच आलात. नाही नाही, असं नाही म्हणले, मी तुला नामाच्या मार्गाला न्यायला आलोय. बरं. म्हणजे हा सोहमचा जो मार्ग आहे हा तुझा मार्ग नाहीये नाहीये असं ते त्यांना बोलले नाहीत, पण साधारण तुम्हाला ती कल्पना आली. कल्पना दिली. आणि एवढंच नाही तर तुझ्या सद्गुरूंची मच्छिंद्रनाथ महाराजांची मी परवानगी घेऊन आलेलो आहे, बरं. तर तू चल. तर मी म्हटलं की महाराज हे इथं यज्ञ चालू आहे. महाराजांचा सुद्धा अनुग्रह नाथ संप्रदाय. हो, मूळ तेच मूळ आहे, तेच आहे. मूळ तेच आहे त्यांचं. तर म्हटलं आहे उद्या इथं शेवटचं आहे आणि मी सोडून कशी येणार. नाही, मी थांबतो ना म्हणलं इथं तुला नेईपर्यंत. बरं. आणि ते थांबले माझ्याबरोबर. तिसरे दिवशी ते हवन करायला होते. आणि मग त्याच्यानंतर बरीक मग माझं बाबांचं साधना अगदी थांबलीच थांबली. म्हणजे महाराजांनी थोडक्यात तुम्हाला या वाटेवर त्या वाटेत ते म्हणजे नामसाधनेकडेच वळले. नामाच्या मार्गावर न्यायला आलोय असंच त्यांनी. पण महाराजांचं जसं म्हणणं आहे तसं की नामामध्ये सगळ्या हो, गोष्टींचा अंतर्भाव आहे, सांगितलंय. योग हो, आहे, हो, ध्यान आहे, हो. सगळं नामामध्येच. सगळंच आहे त्याच्यामध्ये. मग तेव्हा तुमची नामसाधना सुरू हो, झाली तशा तेव्हा अर्थाने. माझी सुरू झाली. त्याच्यानंतर मग मी म्हणजे होईल तसा जप. मग मध्ये एक गोष्ट खूप महत्वाची घडली. हनुमंताची स्थापना झाल्यावरती 2004 साली आमच्याकडे दत्ताभैया म्हणून तिथे एक फोटो आहे त्यांचा, ते आले होते महाराजांचे ब्रह्मचारी. अगदी तुम्ही ऐकला असेल त्यांच्याबद्दल. तर त्यांना भेटायला आम्ही नगरला गेलो होतो डॉक्टर कुलकर्णींच्याकडे. बरं. तर असे सगळे बसलो होतो. तर डॉक्टर म्हणले, दत्ताभैया म्हणले, बाई तुम्ही 13 कोटीची पॉलिसी घेणार का? म्हटलं 13 कोटीची पॉलिसी? ते लक्षात आलं माझ्या पॉलिसी नाम. नाम. तर मी म्हटलं तुम्ही संकल्प द्यायला येणार का? मग बघूया. तर म्हणले हो मी येतो, आत्ता जाऊया म्हणले आपण पुण्याला जाऊया, तुम्हाला मी देतो संकल्प आणि परत येतो. मग परत म्हणले नको, तुम्ही महाराजांना विचारा, महाराज सांगतील तुम्हाला. आणि मग त्याच्यामुळे मग पुढे 8-10 दिवस गेले. मी महाराजांना विचारलं. म्हणजे मी विचारलं की ते लगेच सांगतात असं नाही, त्यांना पाहिजे त्यावेळेला त्याच वेळेला. तर ते म्हणले हो मीच त्याला सांगितलंय तुला संकल्प द्यायला. हा सामूहिक संकल्प आहे. आणि तो 2004 लाच 13 कोटीचे संकल्प सुरू झाले तेव्हापासून. तर त्यावेळेला मी तुम्हाला आणि हा संकल्प घेताना त्यांनी काही काही अटी दिल्या. दत्ताभैया नाही, महाराजांनी. हा संकल्प फक्त आध्यात्मिक प्रगतीसाठीच करायचा आहे, हा कुठल्याही दुसऱ्या कामासाठी वापरायचा नाही. आणि जो हा जप करेल त्याच्याबरोबर मी प्रत्येकाबरोबर जप करणार आहे याची खात्री बाळगा. आणि ह्याच्याकडं काही मागायचं नाही. हा जप कोणाला तरी दिलाय, तुम्हाला बरं नाहीये, तुम्हाला व्हायलाय वगैरे असं काहीही करायचं नाही, कुठली कामिक उपासना त्याच्यामध्ये अजिबात नाही.
फक्त भगवंताचं नाव फक्त त्याच्यासाठीच घ्यायचं. त्यांच्यासाठीच करायचा आणि हा तुम्ही घ्या असं सांगितल्यावर मग ते आले आणि जप पण सांगितला. ज्या दिवशी हनुमंताची स्थापना झाली त्या दिवशीचा जप घ्या, ललिता ललिता पंचमीच्या पंचमीच्या दिवशी. दिवशीच. मग त्या दिवशी तो जप घेतला. तेव्हापासून ती सगळी त्यावेळेला खूप 400-500 लोक होते माझ्याकडे, लिस्ट सगळ्यांना फोन करणं वगैरे. पहिला आणि संकल्प 2004 ची गोष्ट आहे. हो, पहिला संकल्प आमचा 1 वर्षाच्या आतच झाला पूर्ण. बरं. आणि मग त्यांनी सांगितलं की कसा घ्यायचा. आता गेल्या वर्षी 28 संकल्प 28वा महाराजांच्या 13 कोटी कोटीचा संकल्प महाराजांनी आणि वा. हनुमंतांनी करवून करवून घेतलं. एवढी मोठी घेतलं. गोष्ट. हो, खूपच मोठी गोष्ट आहे. आणि हे हातातलेच आपल्या गोष्टीचं नाही आहे काही, बरोबर. काहीच नाही. मग तुम्ही 13 कोटीचे एवढे 28 संकल्प सगळ्यांकडनं घडवून आणलेत, सथाई नामसाधना केली. तुम्ही या नामसाधनेकडे कसं बघता? नामसाधनेकडं अल्टिमेट साधना आहे ती. दुसरी कुठलीही साधना करायची गरज नाही आहे. महाराज म्हणतात ते मला पूर्णपणाने पटले. ध्यान करायची गरज नाही आहे, ध्यान होतंच ते. होतच आपोआप. हो, ध्यान होतंच. आणि ह्या जे काही गोष्टी ते जे काही सांगतात केव्हा सांगतात ते जेव्हा तुम्ही एक रूप होता त्यांच्याशी तेव्हा ध्यान साधनाच होते. बरोबर आहे. नामसाधना हीच साधना आहे. माझ्या मतानं नाही, मी सगळ्यांना सांगेन. पण ते करताना परवा कोणीतरी मला विचारलं की क्वालिटी का क्वांटिटी, तुम्ही काय कशाला महत्त्व द्याल? बरोबर. तर दोन्हीलाही महत्त्व आहे. मी बरोबर. त्यांना सांगितलं, कुठे ऑक्सफर्डच्या लोकांनी एक माझं ऑनलाईन ओके. ठेवलं बरं. होतं. तर त्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारले काही असे. तर म्हटलं क्वांटिटी ह्याच्यासाठी पाहिजे की तुम्हाला बसायची सवय सवय लागली पाहिजे. बैठक जमली तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे की ते जे 13 माळाचं आणि जे इतके तुमचं पहिलं जे होतं बरोबर. बसायची सवय होते. आणि क्वालिटी एवढ्यासाठी पाहिजे की तुम्ही त्या नामामध्ये शिरलं पाहिजे. बरोबर. नुसतं मेकॅनिकल नाम घेऊन उपयोग नाहीये. बरोबर. म्हणजे त्या नामाकडं बघताना तुम्ही एक तुमच्या आयुष्याचा भाग म्हणून बघायला पाहिजे. वा. तुमच्या अंतर्मनापर्यंत ते नाम कसं जातं हे तुम्ही बघायला पाहिजे. हे महाराजांनी शिकवलं सगळं मला की नाम घेताना काय करायला पाहिजे. नाम घेताना 2 माळा झाल्या तरी चालतील, पण प्रत्येक वेळेला तू ज्याचं नाम घेतेस त्याची आठवण तुला पाहिजे. वा. म्हणजे आता महाराजांची स्मरण असेल, आहे. परमात्म्याची असेल, विस्मरण होता कामा नये. ज्याला आपण अनुसंधान म्हणतो. अनुसंधान म्हणजे ह्या बायका सुरुवातीला मला गोंधळाला गेल्यावर विचारायच्या, तुमचं खूप अनुसंधान होत असेल ना. मला अनुसंधान हा शब्दच माहित नव्हता. म्हणजे खरं तर मी सगळं तसंच आहे. नुसती हो आपण ज्ञानमार्गावर म्हणत नाही होते. हो त्याच्यामुळे. नाही, मी त्यांना म्हणते हो ना होतं, पण खरं तर मला अनुसंधान म्हणजे काय हे पुढं त्यांनीच शिकवलं की अनुसंधान म्हणजे काय. तर बाबांनी एका ठिकाणी पुस्तकात लिहिलेलं आहे. पुष्कळ त्यांच्या पुस्तकावरचं लिहिताना माझे वाचन पुष्कळ झालं त्यांचं. त्यांनी लिहिलं होतं की नामाचा दिवा घेऊन तुम्ही आत उतरा. हे मी अनेक वेळेला वाचलेलं आहे. पण एक दिवस मला चक्क महाराजांनी दाखवलं की नामाचा दिवा घेऊन कसं उतरायचं. म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये आपण कसं शिरायचं, अंतर्मनामध्ये कसं उतरायचं आणि अंतर्मनामधलं नाम कसं काम करतं. म्हणजे त्यांनी मला ते पटवूनच दिलं की नाम हे अंतर्मनातच झालं पाहिजे. अंतर्मनात पोचलं पाहिजे, कारण मी अंतर्मनात राहतो. माझ्यापर्यंत नाम पोचायचं असेल तर तुला अंतर्मनातच नाम घ्यायला पाहिजे. फारच सुंदर. आणि अंतर्मनातलं नाम कसं, म्हणजे ते आपोआप आत होतं का वगैरे ते सांगता नाही येणार, सांगता येत नाही की कसं काय घ्यायचंय. पण तो दिवा घेऊन उतरायचं ही जी टेक्निक त्यांनी जी मला सांगितलं ना, म्हणजे आत्ताच माझ्या डोळ्यासमोर इतकं सुंदर चित्र उभं राहतंय की आपणच आपल्या मनामध्ये नामाचा दिवा घेऊन जायचं. म्हणजे ते नामच तुम्हाला मार्ग दाखवेल. नामाचा दिवा म्हणजे ते नामच मार्ग दाखवत राहील की कुठे तुम्हाला जायचंय. बरोबर. आणि मग अंतर्मनाशी कसा संवाद साधायचा हे त्यांनी मला सांगितलं महाराजांनी. आणि एके दिवशी म्हणले की आता म्हणजे त्यांनी 4च शब्द सांगितले. शब्दे विण संवादू. वा. माझ्याशी बोलताना संवाद करायची गरज नाहीये. म्हणजे जे प्रार्थना आपण बोलत राहतो, पण संवादाची गरज आहे, पण शब्दांची गरज नाहीये. शब्दांची गरज नाहीये. तर ती भावनाची गरज आहे, तुमच्या प्रेमाची गरज आहे आणि तुम्हाला आतून वाटणाऱ्या ओढीची गरज आहे. ती ओढ तुम्हाला लागली पाहिजे की माझं नाम
महाराजांना अंतर्मनात पोहोचते. पोहोचते. म्हणजे ते महाराज आज जाऊन बसलेत आणि ऐकतायत ते. महाराज आज जाऊन बसलेत आणि ऐकतायत. म्हणजे केव्हाही जप करायचं झालं तरी आता हीच कल्पना होते की महाराज महाराज आत आहेत आणि ते नाम म्हणजे अंतर्मनात आपण म्हणतो जातंय. तसं की म्हणजे हृदयस्थ झाला हो, नारायण हृदयस्थ. तसंच. म्हणजे मग अंतर्मन कुठे आहे मी विचारलं. ते म्हणले तुला कुठं वाटतंय, तुला कुठं वाटतंय तिथे तू तिथेच आहे. बस समज, हृदयात समज, हृदयामध्ये इकडे समज, कुठेही मागच्या मेंदूत कुठं तुला कुठे कुठं जिथे. जिथं वाटतंय समज. परावाणीत वाटत असेल तर तिथं मी आहे, मी सगळीकडेच सगळीकडेच आहे, आहे. ते त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग त्यांनी एक दिवशी असाच विचार आला की हा श्वास आपण कुठे घेतोय, बाहेरून आपण काहीच घेत नाहीये श्वास. बरोबर. हवा असली तरी तिथून नाही, पहिला श्वास आपला इथूनच येत. परेतूनच येतो, मग तो बाहेर सोडतो आणि आपण परत घेतो. बरोबर. पण हा श्वास बाहेरचा नाहीच आहे, हा तुझा आतला श्वास आहे आणि आतला श्वासच तुझ्यावर त्याच्यावर तू लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे महाराजांनी थोडक्यात श्वासावर नाम तुम्हाला शिकवलं. श्वासावर नाम तर सांगितलंच आहे मला. त्यांनी सांगितले की दुसरं तू करूच नकोस, श्वासावरतीच नाम करायला पाहिजे. त्यांनी खूप सांगितलं पण माझ्या हातून काही ते होत नाहीये. त्याच्यामुळे मी असं म्हणण्यात अर्थच नाही, नाही ठीक की आहे. काही होत नाहीये. मी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुमचं ते नकळतच घडत असणार नाही, आहे. नकळत. पण एवढं त्यांनी सांगितलं इतकं घडत नाहीये. पण ती जाणीव असते मला हा. की हे श्वासावर नाम त्यांनी सांगितले. ते म्हणजे श्वासावरच्या नामामध्ये आपलं मन विचलित जास्त होत नाही, बरोबर. त्याच्याकडेच लक्ष राहतं आणि श्वास कसा चालतो तसं नाम चाललं पाहिजे. पण म्हणजे आपण लक्ष केंद्रित करायचं श्वासावर. हो, श्वासावरती नाही, श्वास कसा चालतो तसा श्वास चालू दे आणि नाम चालू दे. म्हणजे साधारण सोहम साधनेसारखं. हो, दोन्ही एकदमच करायचंय तुला. म्हणजे नाम वेगळं आणि श्वास वेगळा असा नाही. बरोबर. श्वास घेतो तसं नाम घ्यायचं. म्हणजे मग तो मंत्र त्या श्वासावर केला तर होत नाही, 13 अक्षरी मग आधी ते म्हणायचं तसं नाही. तू मंत्र म्हणत राहा आणि काही श्वास वेळेला माळ घेत पण राहा. थांबते. हो, श्वास घेत राहा आणि नाम घेत राहा. फक्त त्याची जोडणी करायचं काम तुझं आहे. बरोबर. ते चालू आहे ना बघायचं आणि हे चालू आहे ना बघायचं. मगाशी तुम्ही म्हणालात की महाराजांनी तो दिवा नामाचा घेऊन अंतरंगामध्ये शिरायला तुम्हाला सांगितलं. महाराज म्हणतात आता हा नामाचा दिवा म्हणजे उंबरठ्यावर जसा दिवा हो, ठेवलेला असतो, हो, प्रपंच परमार्थ दोन्हीकडे हो, त्याचा उजेड, म्हणजे बाहेर आणि आत. दोन्हीकडे. तसं तुम्ही या दोन्ही गोष्टी कशा सांभाळल्या? खरं तर काही मला करावंच नाही लागलं. म्हणजे प्रपंच तर चालूच आहे. 81 वर्ष झाली तरी प्रपंच सुटलेला सुटलेला नाहीये नाही. आणि तो सुटणार पण नाही. सुटणार पण कारण काय आपण मांडलेला डाव आहे. घेतलेला मांडलेला आहे, सुटणारही नाही. पण ते कधी आड नाही आलं माझ्या. बरं. आणि परमार्थातही मी काही खूप गाठलंय असं नाहीये. परमार्थ म्हणजे खरं आचरणात आणणं. जे अध्यात्म आपण शिकतो, आत्म्याचं ज्ञान, ते तुम्ही आचरणात आणणं. म्हणजे मी देह नाही असं आपण म्हणणं होत नाही आणि तसं म्हटलं तरी जाणवून घेत नाही. पण तेच जाणवून देतात की हे तुझं जे वाटतंय ते तुला कुठं चिकटलंय. मला चिकटलेलं नाहीये, तुला संसार चिकटलेलाच नाहीये. म्हणजे मनाने आपण अलिप्त हो, आहोत मनाने माझ्याविषयी. आहेच. म्हणजे तुझं सगळं चाललंय बरं, घरून कुठलंही अडचण काहीच अडचण नाही. नाही, मुलांचंही काही 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 जणांचं असं असतं की नाम हे घेतलेलं आवडत करायचं नाही. नाही, ते माळ हातात घेतलेली हो, आवडत नाही. कित्येकांच्या नाही, घरामध्ये ते काहीच नाही. तर माझ्याकडे तुम्ही महाराजांनी केवढी सोय केली आहे माझी, काहीच नाही. आणि यांनी बरोबरीनं माझ्याबरोबर प्रवास केला, बरोबरीनं सगळीकडे केला. नामस्मरणाला तर कधीच म्हणजे मला तो कधी अडचण आलीच नाही. आता हे ऑफिसमध्ये असताना पार्टीज वगैरे सगळ्या व्हायच्या, पण त्याची तुम्ही त्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला अलिप्त ठेवू शकला. हो, म्हणजे अलिप्त म्हणजे असं नाही. एकीकडे इतक्या उच्च दर्जाचं भौतिक आयुष्य आपण जगत असतो आणि त्याच वेळेला इतकं डाऊन टू अर्थ असणं, हे कसं साधलं तुम्ही? नाही, डाऊन टू अर्थ आहे का नाही मला माहित नाहीये. हे आम्हाला माहिती नाही, आहे. डाऊन टू अर्थ थोडासा मुळात स्वभाव म्हटलं तरी स्वभावाचा भाग आहे. मुळात अगदी थोडा. पण जे वाढलं ना, हे महाराजांच्या शरणागत भाव तुम्ही वाढवा. हे जे सारखं त्यांचं सांगणं कारण महाराज ऐकणं, म्हणतात तसं की ज्याची मला परीक्षा घ्यायची त्याला मी जास्त पैसा देतो. पण एवढं एकीकडे भौतिक सगळं चाललेलं असतं, सुख असतं, प्रपंच सगळा त्या ह्याने चाललेला असतो आणि हो. त्याच वेळेला मनाने अलिप्त होऊन, विरक्त होऊन एकीकडे अध्यात्म पण जगायचं. आणि हे कसं तुम्ही साधू शकता? अध्यात्म जगायचं म्हणजे किंवा अध्यात्म जगणं ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? मी त्याच्याकडे बघते की तुमचं काम तुम्ही करायचं आणि शरणागत भाव, शरणागती पावलोपावली मला विचार करते मी. म्हणजे की आज दिवसभरात मी कोणाला काही बोलली आहे का,
म्हणजे माझा काहीतरी मी कोण वेगळी आहे असं कोणाला दाखवून देण्यासाठी मी काही सांगितलंय का, किंवा तुला हे कळत नाही आहे आणि मला कळतंय, अशा अर्थाने मी कधी म्हणजे हे मी दुसऱ्याचं मन आपण दुखावलं दुखवत नाही ना. म्हणजे ह्या गोष्टींनाच मी जास्त अंमलात आणायचा प्रयत्न करते की मुख्य म्हणजे शरणागत मी काही केलंच नाहीये आणि खरोखरच नाही केलेलं आहे काही. त्यांनी हे जे काही मला दिलंय हे मला काय जन्मोजन्मी मिळणार नाही इतकं त्यांनी मला ह्या जन्मात दिलेलं आहे. त्याच्यामुळं मी खरंच काही केलं नाहीये. त्यांची कृपा हा एवढा एकच आहे. त्याच्यामुळं त्यांच्या प्रती शरणागतीशिवाय दुसरा काही शब्दच नाही आहे माझ्याकडं. आणि ते करायला तेच तर त्यांचं महत्त्वाचं पण सांगणं पण आहे ना. इगोच तुमचा जर शरणागत झाल्यावर तुमचा इगो येतच नाही वर. अहंकार गळल्याशिवाय नाही, तो होतच नाही. तो पूर्ण जातो का नाही जात. पण आता नाही राग येत कोणाचा. आता कोणाही काही ऐकलं नाही तरी काहीही वाटत नाही. ते आपोआपच सगळं. बरं, परिस्थिती अशी सगळी केली आहे महाराजांनी की आम्ही इथं दोघंच, कोणाशी संबंध नाही, सुनांशी नाही, मुलांशी नाही, काही नाही, कोणाशी क्लॅशेस व्हायचे प्रश्न नाहीत. आणि मुळात स्वभावच असा की ऍडजस्टच करायचं कोणाशीही असू दे. 2004 पासून तुम्ही 13 कोटीचे संकल्प केले, 28 संकल्प पूर्ण झाले. या प्रवासामध्ये अनेक हजारो लोक तुम्ही नामाला लावली, हजारो लोक जोडली गेली. पण कुठेतरी एक आध्यात्मिक प्रवासात आपलं एक एकटेपण असतं. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला ते जाणवतं की असतात सगळी लोक आजूबाजूला, पण आपण आपले म्हणून एकटे असतो. फिजिकली म्हणून मनाने आपण जोडले गेलेलो असतो महाराजांशी. तर तो अनुभव कसा तुम्हाला आला, किंवा तुम्ही या गोष्टीकडे नाही, मला आलाच नाही अनुभव. एकटेपणा असा वाटलाच नाही मला, किंवा कधी डिप्रेशन आलंय. म्हणजे स्पिरिच्युअल डिप्रेशन सुद्धा लोकांना येतं. एक्झॅक्टली. मी ऍक्च्युली तुम्हाला तेच विचारणार नाही की हे सगळं करत असताना कुठेतरी एक उदासीनता येते. नाही, ती आलीच नाही. कारण काय, मला काही प्राप्त करायचंय हे माझ्या डोक्यातच नाहीये. कारण काय प्राप्त करायचंय हे कळलेलंच नाहीये. ते सद्गुरूंनाच माहिती आहे की काय प्राप्त करायचं. एकीकडे आपण आसक्ती विरहित जगणं, किंवा सगळ्यातनं नको वाटतं, कोणाशी बोलू नये असं वाटतं, जाऊ नये कुठे असं वाटतं, तर कुठेतरी एक उदासीनता येते. मग त्या गोष्टीला कसं तुम्ही हे केलं? हो, नाही, पण मी तेच म्हटलं ना की मला ही कधी आलीच नाही, उदासीनता कधी आलीच नाही. कारण जे काय सांगायचं ते त्यांना सांगायचे, हे आता ठरलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला महाराजांचा अनुग्रह झाला माझा. त्याच्यानंतर तो साधारण कधी झाला? तो 2004 साली किंवा 3 साली झाला. ते सुद्धा म्हणजे मी म्हणून झाला नाही. मला त्यांच्याकडून संकेत आल्याशिवाय घ्यायचा नव्हता. आणि होतच नाही, आपण म्हणून काहीच होत नाही. मी एक दिवस एक पत्र लिहिलं महाराजांना सगळं सरळ, की म्हटलं मी सांगते तर रोजच आहे. पत्र लिहिलं, त्याच्या खाली ठेवलं, अजूनही त्याच्या खाली असेल ते. ते लिहिलं की माझे गुरु हे आहेत म्हणून नाही, बाबा अतिशय उच्च आहेत, पण आता मी तुमच्या इतक्या जवळ आलेली आहे ह्या सगळ्या नामाच्या माध्यमातून आणि ह्याच्यातून, आणि मला असं वाटतंय की तुमचा अनुग्रह मला घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही अनुग्रह न देताच आता किती वर्ष, 95 ते 2004, अनुग्रह न देताच हे सगळं घडलेलं. तर तुम्ही मला काहीतरी संकेत द्या की हो, मी तुला अनुग्रह देतो. मग आणि एवढं म्हटलं, मी ठेवून दिलं पत्र तसंच. 2 दिवस झाले. महाराजांची पुण्यतिथी झाल्यावरती तो तिथे हे करतात ना सकाळी, सगळं स्वच्छ करतात. नाही, स्वच्छ नाही, तो प्रसाद करतात. काय म्हणतात त्याला, सकाळी काकडा झाल्यावरती भाकरी भाजी वगैरे ते करतात तिथं. तर तसा इथे लिमये सरांच्याकडं होतो. तर लिमये सरांच्याकडं मी आणि राजांनी जायचं ठरवलं होतं. म्हटलं आपण जाऊया त्या प्रसादाला आणि काकड्याला. आणि दोघंही झोपलो. त्याचाही गजर झाला नाही का त्याच्या लक्षात राहिलं नाही, मी झोपले. बरोबर 6:45 वाजता महाराजांचा प्रसाद घेऊन, म्हणजे भाकरी, वांग्याची भाजी, खिचडी, असं सगळं घेऊन, डबा घेऊन ती निलिमा आली. काकू तुम्ही आला नाहीत, हा प्रसाद तुम्हाला आणलाय. आता हा त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात आलं, डायरेक्ट संकेत आलाच महाराजांचा. आणि मग त्याच्यानंतर मी एप्रिल महिन्यामध्ये आम्ही गेलो गोंदवल्याला, अनुग्रह घेतला तिथे. मला एक दोनच गोष्टी आता मला विचारायच्या आहेत, की आपण नामसाधना करतो, थोडंसं आपण निर्गुण तत्वाकडे जातो,
महाराज आपल्याला सगुण उपासना पण करा असं सांगतात. हो ह्याचा मेळ तुम्ही कसा हे केलात? कारण आता हनुमंताची स्थापना आपण घरी केलेली हो आहे. तर हा मेळ कसा तुम्ही साधला? त्याचा असा आहे, सगुणाची तर करतेच मी उपासना. महाराजांचा फोटो तर असतोच, मी तुम्हाला परवा म्हटलं त्याप्रमाणे. पण नाम घेताना माझ्या डोळ्यासमोर कोणाचंही रूप येत नाही. म्हणजे निर्गुण उपासना. निर्गुणच होते ती उपासना. म्हणजे वा. श्रीराम जयराम जय जयराम म्हटल्यावरती महाराजांची आठवण होते. क्षमा करा, रामाची आठवण सुद्धा मला होत नाही. असं नाही व्हायला पाहिजे. मी परवा तिथेच तुमच्या रामरायाला सांगितलं, रामराया असं नको करू रे पण बाबा. महाराजांनी आधीच सांगितलंय की रूपाचं ध्यान जास्त हो वेळ नाही, तसंही ती शिल्लक राहत तुझी नाही. आठवण मला त्यावेळेला होत नाही, महाराजांची होते. महाराज आणि राम एकच. एकच आहे, असं नको करू. मी परवाच तिथे प्रार्थना केली. त्याच्यामुळं निर्गुणाचं मला यांच्याकडून ऐकून पुष्कळ माहिती होतं, पण ऐकून काही होत नाही. स्वतःला ते पटावं लागतं. त्याच्यामुळं माझी जे नामाची साधना आहे ती निर्गुणच होते. निर्गुणच होती. निर्गुणच होते. बरोबर आहे. तुम्ही मानसपूजेच नेहमी महत्व सांगता, पण मला समावू ते थोडा वेळ होते आणि मग पुढं ती साधत नाही. जेवढी आप- महाराजांना हा, तुमच्याकडनं करून आपोआपच घ्यायचे ते तेवढे. निर्गुणातच जायला निर्गुणातच होतं. म्हणजे जातं. ते कारण करताना शेवटी मानस पूजा जरी म्हटली तरी त्याच्यात सगुणच हालचाल आहे. सगुणच हालचाल येते आणि मग ते श्वासावरतीच नाम व्हायला लागतं. म्हणजे ते बरोबर. निर्गुणच होतं. म्हणजे बरोबर आहे. मला तो पण कधी प्रश्न आला नाही की सगुण आहे आणि आता निर्गुण, आणि तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे वगैरे असं काही झालंच म्हणजे नाही. महाराजांनी थेट तुम्हाला निर्गुण महाराजांनी तत्वातच इतकं सोपं माझ्यासाठी सोपं हे केलं केलं. सगळं. सगळेच प्रश्न सोपे केले. बरोबर. कुठलाच नाही, प्रपंचातलं काही आड आणलेलं नाही, सगुणानं काही आड आणलेलं नाही. खूपच छान. महाराजांचं प्रेम, आणखीन त्यांचं अस्तित्व म्हणजे हल्ली तर मला खूपच जाणवतं. खूपच म्हणजे घटकोपावली. रस्त्यामध्ये दगड जरी लागला तरी मी म्हणते की महाराजांनी महाराज. मला म्हणजे ते आहेत, त्यांनीच मला त्यांनी धरलं. धरलं. नाहीतर म्हणजे असं जाणवायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे की इतक्या प्रत्येक क्षणी महाराजांचीच आठवण पाहिजे आपल्याला. प्रत्येक क्षणी महाराजांची आठवण पाहिजे, एवढ्यासाठी की आपण त्यांच्यापासून दूर नाहीच आहोत. ते कधीच दूर नसतात. आपणच ते आहेत का वगैरे शंका आपल्याला बाळगतो. विकल्प असतो मनात. नाही, मनात विकल्प तर ठेवायचाच नाही. तर त्यांनी तेव्हाच सांगितलंय. अंतर्मनाची साधनेचं त्यांनी मला खूप वेळा सांगितलं. अंतर्मनाची साधना करायलाच पाहिजे. आणि दुसरी मला एक गोष्ट आता दिवसेदिवस पटतीये की आपण त्या तत्वाशी जोडलो गेलो पाहिजे. बरं. महाराजांची जा तुम्ही, पण महाराज तर आहेतच, पण जे निर्गुण तत्व आहे, म्हणजे परमात्मा ज्याला आपण परमात्म्याशी जोडलं आपण गेलं पाहिजे. ते त्यांच्या माध्यमातूनच जोडलं गेलं. म्हणजे जसं सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह दिल्यानंतर ते आपला हात हातात घेऊन ते म्हणतात हो. ना, मी रामाकडे हो, घेऊन जाईल त्यांनी तुम्हाला. सांगितलंय मला, मी तुझा हात रामाच्या हातात देणार आहे. सगळ्यांना त्यांचं वचनच आहे ते, बरोबर आहे. की त्यांचं वचनच आहे ते. पण असं मला वाटतं की त्यांच्याशी संवाद केला पाहिजे आपण. संवाद साधला पाहिजे. तुम्ही मनानं करा. आणि संवाद म्हणजे आपल्या अडचणी सांगणं शब्दे नाही. विण संवाद. शब्द अडचणी अडचणी सांगणं नाही. हा संवाद नाहीये. माझ्याकडे हे नाहीये, मला ते पाहिजे, वा, माझं ही हे खूप मोठी गोष्ट तुम्ही नाही, ते सांगितली. नाही, ते नाहीच. म्हणजे कारण ते- आपण बघा ना, दिवसभर आपल्या प्रापंचिक अडचणी घेऊनच महाराजांकडे हो, जात नाही, असतो. ते सांगायचं. महाराज हे करा, महाराज हो, ते ते अगदी वेठीला धरतो आपण हो, महाराज. खरोखरच धरतो, पण ते आणि करायचंच असे नाही. किती लोक धरतायत वेठीला. लाखो कोट्यावधी. लाखो लोक ते म्हणजे असं तत्व आहे की कणाकणात कणाकणात पसरलेलं पसरलेलं आहे. आहे. एकाच क्षणी ते 4 ठिकाणी काय लाखो ठिकाणी असू म्हणजे शकतात. सूर्याच्या प्रकाशासारखं हो, आहे. तसंच आहे. पडला की एक सूर्य सगळं. उगवला की तो हजार किरण त्याची सगळीकडे प्रकाश तसंच आहे हे ते. करतो. आणि ते मला खूप जाणवतं हल्ली की त्या तत्वापासून दूर नाही जायला पाहिजे आपण. खूपच छान. म्हणजे गुरुतत्व म्हणा तुम्ही, परमात्मा तत्व. परमात्मा तत्व म्हणा, तुमचे महाराज म्हणा, रामराय, जे कोणी जे तुमच्या ज्यांच्यावर विश्वास आहे. तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे आणि ज्याच्यामुळे तुम्ही ही इतकी वाटचाल केली आहे, ही इतके वर्षाची वाटचाल माझी 2000 साली PhD झाली, आज 26 वर्ष झाली, तरी मला असं वाटतंय 2 वर्षापूर्वीच माझं संपलं काम. म्हणजे वाटतच नाही की ते दूर गेलेत माझ्यापासून, कधीही दूर गेलेत असं वाटत नाही. तीच गोष्ट हनुमंताची पण आहे. हनुमंतही आधी हनुमंत आले आणि मग महाराज आले. महारुद्र जे मारुती राम हो, असं हो, तसंच आहे. तेच. म्हणजे आधी पहिल्यांदा कली त्यांची माझी ते स्थापना जाहले झाली रामदास. आणि मग आणि पहिल्या पादुका आल्या त्या रामदासांच्या आल्या बरं. महाराज हनुमंतासमोर. बरं. त्या वर्षी मला काय वाटलं माहित नाही, मी विचारलं, ते म्हणले हो आम्ही येतो. आणि ते म्हणले गुरुजी आज तुम्हाला माहिती आहे का, आज अहो गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे. बापरे. हे पण मला माहित नव्हतं त्यावेळेला. म्हणजे ही मूर्ती आणल्या. आणल्याच. आधी त्यांच्या हो, एवढ्या बरोबर आहे. चरित्राचा इतका अभ्यास अभ्यास नसल्यामुळे एवढं माहित नव्हतं. म्हटलं
ते म्हणले अहो हनुमंत म्हणजे महाराज ज्यांना उद्धराया पुन्हा आणि प्राप्त होती हो, नमस्कार त्या आणि ब्रह्मचैतन्य. तुमच्या आज ते बरोबर त्यांच्या पुण्यतिथी दिवशी तुमच्याकडे आलेत वा. रामदास. हा सगळा योगायोग त्यांनी नाही घडवून म्हणजे आणला. मारुतीराय म्हणजे महाराजच मारुतीराय आणि एकच असल्यामुळे हो नाही ते एकच आहे तुमच्या ते एकच आयुष्यामध्ये आहे. तेव्हाच आले. होय. आता अगदी जाता जाता तुम्ही आमच्या या सगळ्या लोकांना साधकांना काय सांगाल? कशा पद्धतीने त्यांनी अध्यात्म जगलं पाहिजे, कशा पद्धतीने नामसाधना केली पाहिजे, कशा पद्धतीने थोडं प्रपंचातनं बाहेर आलं पाहिजे? आपण सारखा प्रपंच घेऊन आपल्या सद्गुरु तत्वाकडे जातो. जातो हो. त्याबद्दल थोडंसं सांगा. प्रपंचातून बाहेर येण्यासाठी प्रयत्नच करावा लागतो. म्हणजे असं आपण म्हणलं की मी आता लक्ष देत नाही तर ते दिलं जात नाही. मुलांच्याकडे लक्ष जातं, घरातलं काय असेल लक्ष जातच. तुम्ही त्याच्यासाठी बरी खास प्रयत्नच करावा लागणार बरं. आणि तो करायचाच की आपण आपलं काम केल्यानंतर प्रपंचाशी संबंध सुटला असं नाही, पण तुम्ही ते अडकून त्या काळज्या घेऊन महाराजांच्याकडे जाऊ नका. तुम्ही महाराजांच्याकडे मागायचंच तर नामाचं प्रेम मागा वा, खूपच सुंदर. आणि नामाच्या मार्गावरती घेऊन चालायची विनंती करा महाराजांना. ते तुम्हाला बाकी प्रपंच ते नामाच्या सांभाळतील. प्रपंच ते सांभाळतातच ना, करतातच आहेत की. कोण करतंय प्रपंच? तेच तर आपला प्रपंच करतायत. आणि त्या सद्गुरु तत्वाशी जोडलेले राहा. हा फार मला हल्ली जाणवतं. आणखीन मी अनेकांना म्हणजे कोणी आता असं विचारलं की काय करायचं वगैरे, तर नाम तर घ्यायलाच पाहिजे. ते श्वासावर तर व्हायलाच पाहिजे. काही काळ का असेना तरी श्वासावर व्हायला पाहिजे. कायम श्वासावर होऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही किती 1-2 माळा करा, 5 माळा करा, ते पण काही वेळेला असं होतं की आपलं म्हणजे नाम आज चालू असतं, काही वेळेला जाणीव असते, काही वेळेला ती नसते. नसते. पण ते जाणीव होते, जेवता खाताना सुद्धा जाणीव होते की आणि आपण मधूनच आपलं हो, नाम परत चालू होतं. चालू होतं. तर ते सोडायचं नाहीच. पण नामावर विश्वास ठेवला पाहिजे एक. आणि नामाच्या बदल्यात काहीही मागायचं नाही सद्गुरूकडं की माझं मी एवढे जप करीन, इतका संकल्प करीन, होऊ दे. हे होऊ दे. ते व्हायचं ते आपल्या प्रारब्धानुसारच घडत असतं. आणि सद्गुरूंना काळजी आपली असतेच की आपण त्यांच्यावरती सोपवल्यावरती ते काय असं वाऱ्यावर सोडत नाहीत कोणाला. खरंय. कोणालाच नाही ते सोडत. वेळ लागेल. आपापल्या प्रारब्धाप्रमाणे घडायला ती पण तयारी ठेवली पाहिजे. पेशन्स पाहिजे याच्यामध्ये. आणि मी केलं हे तर वाक्य काढूनच टाकलं पाहिजे आयुष्यातलं. खूपच मोठी गोष्ट आहे. ते कारण मी केलं म्हटलं की सगळं गेलं, संपलं. सगळं संपलं. खूप छान आशाताई. आपण आशाताईंबरोबर जवळपास 1 तासभर महाराजांच्या या सगळ्या गोष्टी बोललो. आशाताईंनी अतिशय मोकळेपणाने या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांचं जणू काही अंतरंग उलगडून आपल्याला सगळं सांगितलं. त्यांनी सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला सांगितली की तुम्ही सद्गुरु तत्वाशी, परमात्मा तत्वाशी तुम्ही जोडले राहा. म्हणजे नामस्मरण हा एक भाग आहे, पण आपल्याला सतत आपल्या महाराजांची, सद्गुरूंची आणि त्या परमात्म्याची म्हणजे ज्या परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये आहे त्याची जाणीव आपल्याला सतत असली पाहिजे, त्याची आठवण आपल्याला सतत असली पाहिजे. प्रपंच आपल्याला करायचाच आहे, पण त्यातनं हळूहळू बाहेर येऊन आपण परमात्मा तत्वाशी जोडले जाणं हा मला असं वाटतं की अध्यात्म जगूयाचा सगळ्यात मोठा महामंत्रच म्हणावा लागेल. हो. आणि अध्यात्म जगणं म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला निर्गुण म्हणजे काय आहे हे थोडं समजून घ्यायला पाहिजे. बरं. सगुण आहे आणि अध्यात्म आहे असं होत नाही. सगुणातून निर्गुण सगुणातून निर्गुणाकडे जाण्यासाठी निर्गुण म्हणजे काय आहे, माया म्हणजे काय आहे, देह म्हणजे काय आहे, हे एकदा समजण्यासाठी एखाद्या तरी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. एखादा कुठलाही. एक संपल्यावर दुसरा हा मार्ग नाहीये. एक कुठलाही. प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलेलंच आहे. केवळ माया आणि ब्रह्म काय आहे ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या वाट्याला आलंय ते सगळं आपण मायेनीच घालवतोय. हे ती जरा एकदा रुजली मायेने जीवाला वेढलेलं असतं, त्यातनं आपल्याला बाहेर करायचं ही जाणीव झाली पाहिजे. ती होत नाही, पण नामस्मरणानं ते पण होईल. ते नामस्मरणच ही सगळी प्रगती घडवून आणतं साधकांमध्ये. खूप छान. तर आशाताई तुम्ही ह्या चला अध्यात्म जगूयाचा हा पहिला पॉडकास्ट होता. त्याच्यामध्ये तुम्ही आलात आणि खूप खूप आभार. आणि आम्हाला सगळ्यांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. तुमच्या सगळ्या लोकांना मला सांगता नाही खूप छान तुम्ही सांगितलं आणि तुमचे खूप मनापासून आभार. जय श्रीराम.